सर्वात आधी तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आजची रेसिपी इतकी टेस्टी आहे आणि खूप छान आहे, सर्वांना आवडेल। न करणाराही करू शकतो आणि घाई गडबडीची पण होऊ शकते। आणि तसंच म्हणजे कोणी बाहेरगावी राहत असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे की पटकन केलं आणि खाल्लं। तर बघा, आता मी 4 चमचे तेल घेतलं आहे, आधी कढईमध्ये टाकलं आणि 4 हिरव्या मिरच्या, तसेच 3 ते 4 लसूण आणि आलं घेतलं आहे अर्धा इंच। तर बरं, आता मी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली। हे 2 वस्तू गरम तेलामध्ये तडतडायला टाकलेल्या आहे। तर आता मी आधी कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला। कांदा मी 1 वापरलेला आहे, त्याला अगदी बारीक बारीक कापून घेतलेला आहे। तसंच मी आलं लसूण हिरव्या मिरच्याची खलबत्त्यामध्ये पेस्ट केली, कारण त्याची चव थोडी हटके असते म्हणून मी त्याच्यामध्ये केली आहे। तर बघा, कांदा व्यवस्थित ब्राऊन होऊ द्यायचा, एकदम जळू नाही द्यायचा, कारण कांद्याचं स्वतःचं सुद्धा तेल सुटतं। तर बघा, आता मी त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित टाकते। थोडं जिरं पण टाकलं होतं मी जेव्हा पेस्ट केलेली तेव्हा। बघा, व्यवस्थित होऊ देते आणि सगळं थोडं हळूहळू सिमवर होऊ देऊन राहिलेले आहे। आणि मी टोमॅटो 2 बारीक कट करून घेतलेले व्यवस्थित आणि ते आता त्याच्यामध्ये टाकते। तर टोमॅटो ॲड केले, 2 लाल असे छान जास्त पिकलेले टोमॅटो घेतलेले आणि त्याला बारीक कट करून घेतलं। तर आणि टोमॅटो व्यवस्थित शिजावे म्हणून मी अगदी थोडं मीठ घातलेलं आहे, सध्या जास्त नाही पण थोडं घातलेलं आहे। तर आता याला होऊ देते, 1 मिनटं होऊ द्यायचं आहे, कारण त्याची व्यवस्थित ग्रेव्ही तयार होऊन जाईल त्याच्यामध्येच। तर आता बघा, व्यवस्थित शेकल्या जाऊन राहिलं आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आता अर्धा चमचा हळद घेऊन झाली, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये धणा जिरं पावडर टाकते, तो 1 चमचा घेतलेला आहे। अगदी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूमध्येच ही रेसिपी बनते आणि टेस्टी पण, चव पण वाढवते जेवणाची। सर्वांना आवडते, लहानांना मोठ्यांना कुणाला पण आवडेल। आणि मी सांगितल्याप्रमाणे न करणारा व्यक्ती करून घेईल। 3 बॉईल बटाटे घेतलेले आहे, तुम्ही याला कुठल्याही आकारात कापू शकता। आणि व्यवस्थित मोठ्या साईजचे 3 बटाटे घेतलेले आहे मी। आणि आता तिखट मी 3 चमचे घेतले। तिखट कसं तिखट आहे, तुमच्या घरचं तिखट कसं असणार, जास्त तिखट असेल तर प्रमाण कमी कराल। माझ्याकडलं मीडियम आहे म्हणून मी 3 चमचे घेतलेले आहे। तर बघा, आता याच्यामध्ये मी पाणी घालते, ते 2 कप राईट 2 कप घालते, कारण 3 बटाटे आहे म्हणून। तर व्यवस्थित आणि मी थोडं पाणी गरम करून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे। आणि समजा आणि वरतून थोडं आता मीठ मी आधीच टाकलेलं टोमॅटोसोबत, म्हणून मी आता थोडं आणखी प्रमाणशीरच टाकते जेवढं हवं आहे। आणि साखरीला चिमूटभर घेतलेलं आहे, त्याचं कारण आहे की साखरेने तुमच्या भाजीचा चव पण वाढते, प्लस कलर पण खूप छान येतो, असा शायनी होतो। तर मस्त वाटतो, एकदम तर्रीवाला वाटतो। तर बघा, आता उकळी येऊ देते, 5 मिनटं याला व्यवस्थित होऊ देते। आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये कोरिएंडर कोथिंबीर टाकते आणि आता व्यवस्थित त्याला मिक्स अजून 1 मिनटं होऊ देते व्यवस्थित। नंतर उकळी व्यवस्थित आल्यानंतर आणि तुम्हाला याच्यापेक्षाही रस्सा घट्ट हवा आहे तर तुम्ही जास्त शिजलेला 1 बटाटा मॅश करून त्याच्यामध्ये लावू शकता। बघा, कलर पण खूप छान आला आहे, चव पण एवढी टेस्टी होणार आहे, काही वाटण न करता खूप छान झालेली भाजी, अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने। मी म्हटल्याप्रमाणे खरंच कोणी करू शकतं आणि झटक्यात तयार होते। तर ही बघा, किती छान रश्श्याची चमचमीत अशी भाजी झालेली आहे, मस्त आणि सर्वांना आवडेल अशीच टेस्ट आहे। तर तुम्ही बनवा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देत चला, माझ्या व्हिडिओला शेअर पण करा आणि लाईक पण करा। भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच, बाय।